नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही इलो तिकडचं व्ह्यू बघू शकतात. सकाळचो काल रात्री लेट झाल्यामुळे तुमका व्ह्यू दाखवू शकत नाही, पण आजचो व्ह्यू बघा. आणि ह्याचा वर दिसता तुमका तो हा बर्फ. मी इकडे तयारी करता, ती आपली गाडी तयारी करून चहा पिऊन आता निघायचा झाला. बघू शकतात सफरचंदा आपली गाडी गेली. आणि हा आमचा हॉटेल. नाश्तो करतो आणि निघतो. 6:30 वाजले. प्रज्ञा येईल रेडी जाऊन. कुडकुडला हा हा चला गणपती बाप्पा. चला निघालो. जा मग जा पटकन. आपण बघू शकतात आम्ही सकाळी लवकर निघाल्यामुळे आमका कसो व्ह्यू गावता. व्हिडिओ जरा हलतलो. गाडीचे रोड बाईक इकडे तसेच टू व्हीलर घेऊन येलो ना तर पैसा वसूल फिलिंग हा. पुढे लडाख बिदाख सारख्याच. वर जाऊ हाईट वाईट एकदम कोपऱ्यावर दिसतो तो बर्फा. आता आपण चिटकुलच्या दिशेने चाललो. चिटकुल म्हणजे आपल्या भारतातील शेवटचं गाव. ह्या साईडीन लडाखच्या साईडीन गेल्या तर तुमका तुरतुक भेटतला. ढग बघू शकतात कसे खाली उतरलेले आहेत. हो ब्युटी सीन मेमोरेबल आहेत. प्रज्ञा खुश मा. बघा गाव बघा कसं वाटतं. का मिलिटरी बेस किंवा काय माहिती. फक्त पिक्चरात बघितलेला, आज प्रत्यक्षात बघतोय सगळ्या गोष्टी. भारी वाटतं. अरे बापरे, ते पाण्याचा विषय बघा कसं आहे. बाहेर जर जोरात पाऊस पडलो तर रस्तो बंद. हो वाढली थंडी वाढली. शेवटी भारत वाटता. मोबाईलात इतके भारी वाटतं म्हणजे विचार करा रिअल मध्ये काय एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचो. आणि बघा ह्या शेवटचा गाव चिटकुल आणि आमचे मॅडम. ह्याचा व्ह्यू तर तुम्ही बघू शकतात कितक्या कडक हा. ए रेडकर ए या धुरी आई या मारे वायच. शेवटचा गाव आहे हा चिटकुल म्हणा. हे ढग बघा जबरदस्त वाटतं. एक काहीतरी वेगळाच बघतो. सेन्सिटिव्ह झोन आहे ना.
का आला तर मस्त नाश्त्यासाठी इलो आणखी पाठी मुन्ना बाय तुका व्ह्यू गावात इकडे प्रथमेश बाय हे सर फोटो मस्त आहे तुला मुन्ना तुम्ही बसलात तो व्ह्यू बघ काय वाटता बाटचो टाकायचे तुला मामतल्या सेंटरला बसा मुन्नाच एक फोटो काढतोय आणि व्हिडिओ कंटिन्यू करतोय मग मॅगी इली नाश्तो इलो चिकन सूप मॅगी आणि प्रज्ञान भारी मागवले एक नंबर फक्त माका वाईट द्या प्रज्ञा बघा वाटत जय मा शेरावालीचा मंदिर गावला मंदिरात पाया पडायला मी निघालो आपण थांबत होता पण आता नको थांबतो ॲज यू विश ब्रो काय पोचलो तास 1.5 तास झालं सेम अशा वातावरणात आपली चालली आणि अगं खदूळ आहेत सिमेंट सारखे आहेत ढग बी कसे वाटतात खोटेच लायले ढग खोटे लायले वॉलपेपर एडिट करू तर मग मंडळी आता आम्ही इलून नाको लेककडे इथनं जरा चलत जाऊचा जातू वरचं बॅकग्राऊंड वगैरे बघू शकतात तुम्ही कसं वाटतं एकदम भारी वाटतं पिक्चर सारख्या चला सगळे आमचे उतारतात मंडळी ते सगळे उतारले का जाऊया ए पाणी बॉटल घ्या रे टोपी आणू होती का गवली गाडीतच हा हे बघा लिहिल्या नि लेख काहीतरी असं काय काय माहिती लगेच धाब लागतं जरा व्हायचं चार पावला चाललं काय लिहिला तरी असं दगडांनी काहीतरी लिहिलं खूप दगड होत असे आता ह्यो रॉक्स तो तुम्ही बघू शकतात नाकोलेकचं लावचो कसं असा तो आणि हाडे कसा जवळजवळ आम्ही 12,000 फीट वरती आहो फूट त्याच्यामुळे थोड्या चढल्यावर धाब लागता सो अजून हळूहळू येऊचा लागता एकदम जोरात द्या आपल्या जमाचा नाही आपली फाटली बघा लेक नाको नाको करत इलू खरो आता नको म्हणता मुन्ना नाको नाको झाला आणि ह्या लेकला प्रॉब्लेम असो हा फय बसान उभे राहून काय घेऊ शकणार नाही त्यामुळे सगळ्यांका नाको नाको झाला नाको नाको इधर जास्त वेळ नाको नको करूया बोटिंग करतात लेक मध्ये आणि हो एरिया बघा आणि आता जाताना आम्हाला भेटलेत हे बघा मुलतानी मातीचे डोंगर असू दे जे आपण चेहऱ्याला वापरतो किंवा आणि कशाक वापरतो ते मुलतानी मातीचे डोंगर आहे जो व्हाईट व्हाईट भाग दिसता ना तो मुलतानी मातीचा बाकी हे सगळे डोंगर बघा एवढं मोठं डोंगर आहे जो पूर्णपणे मुलतानी मातीचा सनसेट बिनसेटला हे भारी वाटतं तुम्ही गुगल करून बघू शकतात आता आपण चालतो ब्ल्यू मॉनेस्ट्रीकडे
आमची मम्मी. तुमका जी मम्मी सांगितलेली आहे जी 500 वर्ष जुनी आहे ती ही बघा. प्रथमेश आत येत आहे जस्ट हे बघा, बघू शकतात तुम्ही इकडचं सगळं आतमध्ये. आणि सांगितलेलं की एक हात लावायचो नाही. हा पुण्यावर नो आणि हा आतमधला इकडे थोडी लाईट कमी आहे पण बघू शकतात किती भारी वाटतं हे बघा. 1x पूर्ण क्वालिटी राहता, बाकी काही रवना नाही. बघून घ्या. आणि इथनं जर बाहेर जायचं म्हटलं ना आपण, हे बघा जेव्हा बाहेर जातो लो तेव्हाची लाईट बघा कशी चेंज होतं. आता इकडे टॉपला येईल आहे तर इकडे बघू शकता काय असं तर तुम्ही हे बघा टॉप व्ह्यू असं धमाक जाता इकडे चालल्यावर. ह्याच्या पण वर पायऱ्या आहेत, काय जाऊया काय नको समजणार नाही. इकडचं व्ह्यू फक्त तुमका दाखवते हो बघा. तर एक गंमत तुमका दाखवची राहिली. ह्या मोबाईलात बघा किती वाजले 9:44 आणि ह्या बघा 7:14 हे बघा. एका चायना टाइम दाखवता इंडिया आणि आम्ही असो इंडियामध्येच भारतात. मुन्ना धर असेल हॉटेलला आईलो हॉटेलला 104 आणि 105 रूमा. हो सगळ्यांका कॉमनमध्ये एक ओके. बघा तमाक झालं हो. जेवणाची बैठक, भारतीय बैठक. हे चपला बाहेर काढ, साईडिक काढा. ए साईडिक ती कोणची चप्पल नहीं ना तो मक्खी का देख लेंगे. मक्खी का चलिए क्या एक दिन मक्खी एडजस्ट कर लेंगे. चपला ओके. तर मग मंडळी आजच्या दिवसाचा आपला फिरण झाला. काय होता मध्ये मध्ये डोके पण जड होता आणि आमचा प्रज्ञाचा पण झाला. आणि इथे प्रॉब्लेम असा हा काय की झाडं नाही आहेत त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल थोडी कमी असतं. त्याच्यामुळे त्या डोक्या असं मध्ये पकडल्यावर का होतं किंवा चक्कर येल्यासारखं 4 पावलं चालल्यावर धाब लागणे. तर आरामात चालायचं लागतं. आम्ही इकडे इलो तेव्हा कसा हळूहळू इलो त्यामुळे ठीक आहे. तर अचानक डायरेक्ट फ्लाईट किंवा कशाने जर इलो तर याच्यानं ऑल्टिट्यूड आपण काही सहन होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे उलटे होणे किंवा काय हे गोष्टी होतले. त्याच्यामुळे सध्या जास्त पाणी पिणे आणि आराम आणि निवांत झोप. आणि इकडे इल्यावर झोप ही काय माहीतच आहे फिरायला गेल्यावर कसं असतं. तर आता दमक होता जी प्रज्ञा सांगताला कसं दमक जातं तर कसं जातं सांग. अंगाची काट कुळकुळ झाला गाडी येत. माका तर काल बाबा प्रज्ञा जाम भियेला. काय सांगतले घराकडे अजून काय सांगाक नाही. जेव्हा बघतले
तेव्हा नक्कीच गाडी घालतली म्हणतली परत हडे फिरा नको, कारण त्यांना आम्ही अजून इकडचे व्हिडिओ म्हणजे व्ह्यू असं कायच दाखवू नाही, म्हणजे कसं असतं त्याच्यावरनं. माझ्या घराकडे काय माहीत होतं, मी ह्याच्या अगोदर जाऊन इल्लं आहे त्याच्यामुळे. बट आईबाबांका प्रयत्नाचे काय अजून माहीत नाही आहे. तर बाकी बघूया उद्या काय स्पॉट कशी व्ह्यू वाटतात. जास्तीत जास्त असेच दिसतले कॉमन तुमका आज जशी बघितलात तसे, पण हे बघू छान वाटतं. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.